हे आपण जे काही चॅनल उघडलेलं आहे हो. त्या चॅनलला शुभेच्छा देण्याकरता खरं तर आम्ही त्या ठिकाणी आलो. त्याच्यामध्ये पद्मश्री ग गो जाधव साहेब असतील, पद्मश्री बाळासाहेब जाधव साहेब असतील, आता नवीन जनरेशनचं नेतृत्व करणारे योगेशजी जाधव असतील, आणि तुम्ही असंख्य त्यांना साथ देणारे सहकारी असाल. एक तर ह्या पुढारीची आजपर्यंतची ओळख अशी निर्भीड पत्रकारिता. एकेकाळी कोल्हापूरच्या परिसरामध्ये, बेळगावच्या परिसरामध्ये त्या सगळ्या तिथल्या सीमा प्रश्नाच्या मध्ये लक्ष घालणारा आणि त्याला आवाज उठवणारा हा पुढारी पेपर नंतर महाराष्ट्रभर पसरला. आणि आता नवीन नवीन आव्हानं लक्षामध्ये घेत आता इलेक्ट्रॉनिक मीडिया पण तितकाच महत्त्वाचा घटक राहिला. त्यामुळे त्यांनी हा विचार केला. आम्हालाही सगळ्यांना बोलवलं. आम्ही सकाळी तिघही एकत्रच 2-3 दुपारपर्यंत एकत्र होतो. त्यावेळेस आम्ही विचारत होतो कितीला जायचं, काय जायचं. तेव्हा ठरलं की बाबा 6:30ला तिथं पोहोचायचं. त्याच्यामुळे आम्ही आलो. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देण्याच्या करता आलेलो आहे. आज लगेचच आम्ही इथं हा पत्ता एका राजा राणी गुलाब हे काही आम्ही टाकायला आलेलो नाहीये. आम्ही शुभेच्छा देऊन इथनं जाणार आहोत. पुढारी न्यूज हे चॅनल ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत दिलखुलास संवाद होता. आणि त्याच वेळेला अजित पवार यांनी पुढारी सोबत असलेल्या आपल्या ऋणानुबंधांविषयी हा संवाद साधलेला होता. अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीत पोहोचतील. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे काही वेळापूर्वीच बारामतीत पोहोचले. पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते हे बारामतीत येत आहेत. आजवर अनेक नेत्यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय, ज्यामध्ये काँग्रेसचे नेते संजय गांधी 23 जून 1980ला विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ते स्वतः ते विमान पायलट करत होते. माधवराव शिंदे काँग्रेसचे नेते 30 सप्टेंबर 2001ला त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. जीएमसी बालयोगी तेलुगू देसम पक्षाचे नेते 3 मार्च 2002ला त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला. सिप्रियन संगमा मेघालयचे माजी मंत्री 22 सप्टेंबर 2004ला त्यांचा मृत्यू झालेला. सुरेंद्र सिंह माजी मंत्री हरियाणा 31 मार्च 2005ला विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही रुग्णालयातली दृश्य आपण बघतोय. रोहित पवार आहेत. ओमप्रकाश जिंदाल माजी मंत्री हरियाणा 31 मार्च 2005. दोरजी खांडू अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री 30 एप्रिल 2011ला त्यांचा मृत्यू झालेला. वायएसआर राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री. जनरल बिपिन रावत जे CDS होते त्यावेळेला त्यांचाही मृत्यू झालेला. विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्यांचा अहमदाबाद विमान अपघातात, अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातामध्ये 12 जून 2025ला मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर महाराष्ट्राला धक्का देणारी, महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना, ज्या विमान अपघातात, बारामतीतल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतली.